नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली आता MSCITची ऑनलाईन एक्झाम आलेली आहे आणि ह्या एक्झामसाठी तुम्ही तयारी तर करतच असणार आहे. प्रॅक्टिकलचं जे काही आहेत आपले 35 प्रश्न असतात ते प्रॅक्टिकलची एवढं आपल्याला भीती नाही वाटत आहे, तेवढी आपल्याला ऑब्जेक्टिव्हची भीती वाटत आहे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्हचा हा पुन्हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मागचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता आपल्या चॅनेलवर, त्यावर मी तुम्हाला काहीतरी 20 ते 22 प्रश्न सांगितले होते ऑब्जेक्टिव्हचे. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह जो डेमो आहे तो सॉल्व करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी कसे मार्क्स मिळवायचे, म्हणजेच 15 पैकी 15 कसे मार्क्स मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, फक्त हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही काय करा, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर या प्रश्नांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा ते जे काही आहे ते तुम्हाला रीड करता येईल. ओके, आणि मग जर परीक्षा असेल तर पुन्हा एकदा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मोबाईलमध्ये ठेवा आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ते काय करू शकता, वाचू शकता. ओके, तर मग आपला पहिला प्रश्न आहे, ईच ट्रॅक इज डिवायडेड इंटू वेज शेप सेक्शन्स कॉल्ड सेक्टर. तर मग या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे ट्रू. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. हा प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता. प्रश्न काय आहे, द फिजिकल लेआउट्स ऑफ वायर्स अँड डिव्हायसेस दॅट कनेक्ट द नेटवर्क्स नॉट्स इज कॉल्ड द नेटवर्क. मग याचं जे उत्तर आहे, म्हणजे कोणतं नेटवर्क आहे, तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे, टोपोलॉजी. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग की इज नॉट अ टगल की. म्हणजे याच्यापैकी कोणती जी की आहे ती टगल की नाही आहे. कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रोल लॉक आणि कंट्रोल. आता बघा, कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रोल लॉक ह्या सगळ्या सेम कीज आहेत, पण कंट्रोल हा जो आहे ती वेगळं बटन आहे किंवा वेगळी कीज आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे, तर कंट्रोल हे त्याचं काय असणार आहे उत्तर. मग पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचं फंक्शन काय आहे, मॅनेजिंग रिसोर्सेस सुद्धा आहे, प्रोव्हाइडिंग युजर इंटरफेस सुद्धा आहे, रनिंग ॲप्लिकेशन, आणि याचं उत्तर जे आहे ते काय आहे, ऑल ऑफ दिस. म्हणजे ह्या ज्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ऑपरेटिंग सिस्टमच्या काय आहेत, फंक्शन्स आहेत. ओके, याचं तुम्हाला ट्रू फॉल्स पण येतं, फिल इन द ब्लँक्स सुद्धा येतं. त्याच्यामुळे प्रश्न जो आहे तो व्यवस्थित समजून लिहा, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नांपैकी कुठलाही प्रश्न जरी तयार केला तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एका प्रश्नाचे 2-3 प्रश्न जे आहेत ते तयार केले जातात. ओके, तर मग याचं उत्तर काय आहे, ऑल ऑफ दिस. ओके, पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट आणि पुढे. विच लाईट्स आर प्रेझेंट ऑन अ वेबकॅम दॅट आर हेल्पफुल इन अ लो लाईट एन्व्हायरमेंट. लॅपटॉपसाठी यूज केलं जातं ते. विच लाईट्स आर प्रेझेंट ऑन अ वेबकॅम. वेबकॅमवर कोणती लाईट प्रेझेंट असते की ज्याने ती हेल्पफुल असते लो लाईट एन्व्हायरमेंटसाठी. तर याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय आहे, LED लाईट. ओके, मी मागचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे मी जे तुम्हाला प्रश्न सांगते ते जरी तुम्ही केले तरी सुद्धा तुम्ही 101% तुम्ही पास होणार आहात. ओके, पुढचा प्रश्न आहे, अ मेन फ्रेम इज अ टाईप ऑफ कम्प्युटर सिस्टम दॅट इज मोर पॉवरफुल दॅन अ टिपिकल मिनी सिस्टम. ओके, प्रश्न जो काय आहे की अ मेन फ्रेम इज अ टाईप ऑफ कम्प्युटर सिस्टम दॅट इज मोर पॉवरफुल दॅन अ टिपिकल मिनी सिस्टम. उत्तर आहे ट्रू. ओके, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दिस इज नॉट अन इनपुट डिव्हाइस. म्हणजे याच्यापैकी दिलेल्या प्रश्नांपैकी कुठला इनपुट डिव्हाइस नाही आहे. ओके, सोपा प्रश्न आहे. मॉनिटर, माऊस, कीबोर्ड आणि जॉयस्टिक. माऊस, कीबोर्ड आणि जॉयस्टिक हे जे काही तिन्ही जे आहेत त्यांनी इनपुट दिला जातो सिस्टमला. ओके, पण मॉनिटर जो आहे हा काय करतो, आउटपुट दाखवतो आपल्याला. ओके, म्हणून मग याचं उत्तर काय आहे, मॉनिटर हा जो काही आहे तो त्याचा उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, सेकंडरी स्टोरेज इज नॉन व्होलाटाईल. हा प्रश्न सुद्धा मी मागे सांगितलेला आहे, तर याचं उत्तर जे काही आहे ते काय आहे, ट्रू. आणि पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे,
डॅश डॅश इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम टू रन मोर दॅन वन ॲप्लिकेशन ॲट अ टाईम. तर याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग. म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टमची ही एक ॲबिलिटी आहे की जी एका वेळेला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन जे काही आहे ती रन करते. तर याचं उत्तर काय आहे, मल्टीटास्किंग. ओके, म्हणजे ती कोणती ॲबिलिटी आहे, म्हणजे त्या ॲबिलिटीचं नाव काय आहे, त्या क्वालिटीचं नाव काय आहे, तर ते मल्टीटास्किंग आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रायमरी फंक्शन ऑफ अ कॉमन कीबोर्ड इन अ कम्प्युटर इज टू प्ले म्युझिक लाईक पियानो. तर नाही, याचं उत्तर आहे फॉल्स. हा प्रश्न सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ जरी पाहता, ते काही इम्पॉर्टंट प्रश्न मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत की जे परीक्षेला 100% येतात ते. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश आर रिमुवेबल स्टोरेज डिव्हाइस यूज टू स्टोर मॅसिव्ह अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर ह्या म्हणजे जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर करून ठेवली जाते, तर हार्ड डिस्क पॅकमध्ये ही स्टोअर केली जाते. ओके, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम गिवन टू अ पार्ट ऑफ सर्कल ऑन विच डेटा इज रिटन इन अ स्टोरेज डिव्हाइस. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सेक्टर. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रोसेसिंग डेटा क्रिएट्स इन्फॉर्मेशन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू. पुन्हा एकदा सांगते, प्रोसेसिंग डेटा क्रिएट्स इन्फॉर्मेशन. तर हा बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 14वा प्रश्न, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल्स इज ॲन इंटरनेट स्टँडर्ड फॉर ट्रान्सफॉर्मिंग फाईल्स. ओके, तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर जे काही आहे ते आहे ट्रू. पुन्हा एकदा पुढचा प्रश्न, हा आपला 15वा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, अ मॉनिटर विथ रिझोल्युशन. मॉनिटरचं रिझोल्युशन काय असतं, 800x600. तर मग 800 पिक्सल जो आहे तो हॉरिझॉन्टल मेजरमेंट आहे आणि 600 पिक्सल जो आहे तो व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवं, आणि 600 व्हर्टिकल म्हणजे कसं, उभं. म्हणजे हे याचं साईज सांगितलेली आहे मॉनिटरच्या रिझोल्युशनची. तर याचं जे काही उत्तर जे काही आहे ते काय असणार आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर ट्रू. ओके, तर मग आता हे आपले 15च्या 15 प्रश्न सोडवून झालेले आहेत. त्याचा रिझल्टही मी तुम्हाला दाखवते. पण मी पुन्हा एकदा सांगेल, हे प्रश्न आणि अगोदरचा माझा जो काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकलेला आहे ते जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काही नाही केलं तरी चालेल. ओके, फक्त तुम्हाला काय करायचे, अगोदरचे जे काही प्रश्न दिलेले आहेत ते आणि हे जे काही प्रश्न दिलेले आहेत ते फक्त तुम्हाला जाता जाता, आजचा दिवस आहे तुमच्याकडे, आज तुम्ही द्या. म्हणजे परीक्षेच्या 1 दिवस जरी अगोदर, 2 दिवस अगोदर जरी तुम्ही ह्या व्हिडिओची रिव्हिजन जरी केली तरी चालेल, किंवा परीक्षेला जाता जाता प्रवासामध्ये याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल. ओके, तर मग आपण आता एंड टेस्ट करूया. आणि इथे ॲक्च्युली त्या डेमोमध्ये मला पासवर्ड वगैरे टाकावा लागतो, तो पासवर्ड वगैरे मी टाकते. आणि आता बघा, तुमच्यासमोर जो काही आहे तो तुम्हाला रिझल्ट मिळेल की आपल्याला किती मिळाले आहेत. आपली जे सगळी उत्तरं जी आहेत ती 15 पैकी 15 आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत. ओके, तर तुम्हाला हे जे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जसे मी सांगितले तसे तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 15 पैकी 15 स्कोर मिळवण्यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.